हॅलो, मी अनिता फ्रॉम ब्लेस ब्युटी इंटरनॅशनल अकॅडमी सिडिस्को सॅनिटेशन आणि स्टरलायझेशन अवॉर्डच्या 4थ्या सेशनमध्ये आपलं स्वागत. आपल्या इथे खूप लोक जॉईन होत आहेत असं मॅडमनी मला सांगितलं, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. सर्वजण हे अवॉर्ड सिरियसली घेत आहेत, याचा आम्हाला खूप आनंद होतोय. आज मी तुम्हाला सेकंड टाइम भेटते. काल आणि परवा मॅडमनी तुम्हाला बॅक्टेरिया व्हायरस बद्दलची सखोल माहिती दिली. किती प्रकारचे बॅक्टेरिया आणि व्हायरस असतात हे सांगितलं आणि त्याचा नायनाट कसा करायचा आणि कशा प्रकारे करायचा हेही सांगितलं. त्याचा नायनाट करताना कोणकोणती स्टरलायझर्स वापरायची किंवा सॅनिटायझर्स वापरायची, त्याचे पर्सेंटेज किती वापरायचे हे सगळं सांगितलंय. कोविड-19चा संक्रमण रोखण्यासाठी आपण आता रेडी आहोत. एवढा सगळा अभ्यास केल्यावर आपण रेडी आहोत. त्यामुळे आता जे काय आपण पार्लर ओपन करणार आहोत, तर त्यासाठी सिडेस्कोनी जे काही तुम्हाला स्टँडर्ड्स किंवा रूल्स घालून दिलेले आहेत, त्याप्रमाणे त्याचं तुम्ही ते रूल्स फॉलो केल्यानंतर तुम्ही पार्लर ओपन करू शकता आणि तुम्हाला कोविडचा संसर्ग रोखता येईल. तर त्यामुळे तुम्ही पुढची स्लाइड बघा. फॉर सलून्स अँड स्पा ड्युरिंग कोविड-19 म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी WHO नी जे काही स्टँडर्ड्स घालून दिलेली आहेत किंवा रूल्स अँड रेग्युलेशन्स दिलेले आहेत, त्याप्रमाणे आपण ते सगळं फॉलो केलं तर आपल्याला आपले पार्लर ओपन करता येईल आणि तुम्हाला कोरोनाचा संसर्ग रोखता येईल. तुम्हाला माहिती आहे की आपल्या गव्हर्नमेंटनी सुद्धा काही काही रूल्स घालून दिलेले आहेत. त्याप्रमाणे त्याचा काटेकोर पालन केल्यानंतर आपण हे पार्लर ओपन करू शकतो. पार्लर जर ओपन करायचं आहे आता आपल्याला, तर तुम्हाला हे सगळे रूल्स पाळायला लागतील. म्हणजे समजा पार्लर ओपन करायचं याचा अर्थ तुम्हाला कस्टमर्स तुमच्याकडे यायला पाहिजेत. यासाठी कस्टमर्सना तुम्ही ईमेलद्वारा किंवा तुम्ही जर व्हॉट्सअप ग्रुप केलेला असेल त्याच्याद्वारा तुम्ही त्यांना हे सगळं पाठवू शकता. तुम्हाला आम्ही येस वी आर ओपन अशी पाटी लावू शकता तुमच्या पार्लरच्या बाहेर. त्यानंतर अशा सेफ्टी मेजर्स आपण हे फॉलो करतोय ते सुद्धा तुम्ही त्याचे स्टिकर्स बनवून प्रत्येक ठिकाणी लावू शकता. त्याच्यानंतर हा तुम्हाला इथे स्टँड दिसतोय, हे प्रत्येक आपल्या गव्हर्नमेंटनी सुद्धा सांगितलेलं आहे की असं प्रत्येक पार्लरच्या बाहेर किंवा दुकानाच्या बाहेर हे तुम्हाला असायलाच पाहिजे. जेव्हा बाहेरनं कोणी माणूस एंटर होतो तर त्यावेळी इथे हँड सॅनिटाईज करायलाच पाहिजे आहेत. त्यामुळे तुम्हाला हे रूल्स फॉलो करायचे आहेत. तर आता रिओपनिंग अँड फेज इन अप्रोच ऑफ सिडेस्को सलून्स अँड स्पा, सिडेस्कोनी सांगितलेले हे रूल्स आहेत. आता तुम्हाला जेव्हा पार्लर ओपन करायचं आहे त्यावेळी तुम्हाला तुमच्या एम्प्लॉईजना किंवा तुमच्या स्टाफला किंवा तुमच्या सफाई कामगारांना म्हणजे मावशी किंवा बाई त्या ज्या आहेत त्यांना सुद्धा या संबंधात सगळी थरो माहिती दिलेली असायला पाहिजे. तुम्ही त्यांची एक मीटिंग घ्या. जेव्हा पार्लर ओपन करायचं आहे त्याच्या अगोदर सगळी एक मीटिंग घ्या. तुमच्या स्टाफला प्रशिक्षण द्या आणि मगच तुमचं पार्लर ओपन करा. तर आपण म्हटलं की समजा एम्प्लॉईज आहेत तुमचे, काही एम्प्लॉईज तुमचे पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करतायत, म्हणजे समजा बसनी येत आहेत किंवा ट्रेननी येत आहेत, तर त्यांचा एक ग्रुप वेगळा करा. आणि समजा काही प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट म्हणजे स्वतःचं व्हेकल वापरून येत आहेत त्यांचा एक ग्रुप वेगळा करा. म्हणजे काय होईल की समजा एखाद्याला जो पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करतो आहे तर त्याला कोरोनाचा संसर्ग होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर त्यामुळे समजा जर त्याला झाला त्याला समजा जर त्याला कोरोना झाला तर
एकदम सगळा स्टाफ इन्फेक्ट व्हायला नको किंवा मग सगळ्यांनाच क्वारंटाईन व्हायला नको, याच्यासाठी असे 2 ग्रुप्स करा. ए ग्रुप आणि बी ग्रुप. जो एम्प्लॉई पब्लिक ट्रान्सपोर्टने ट्रॅव्हल करतोय त्यांचा एक ग्रुप आणि प्रायव्हेट ट्रान्सपोर्टने ट्रॅव्हल करतोय त्यांचा एक ग्रुप. म्हणजे सगळ्यांना इन्फेक्शन होणार नाही आणि तुमचं पार्लर तुमचं पार्लर बंद राहणार नाही. म्हणजे एकाच वेळी सगळेजण क्वारंटाईन होणार नाहीत. ही एक काळजी पहिल्यांदा घ्यायला पाहिजे आहे आपण. त्याच्यानंतर तुमचं पार्लर ओपन करायच्या आधी सगळीकडे फ्युमिगेशन करून घ्या. तुमचे सगळे वर्क स्टेशन्स, तुमच्या फेशियल रूम्स, वॅक्सिंग रूम्स, स्पा रूम्स या सगळ्या फ्युमिगेट करून घ्या. सगळीकडे सॅनिटाईज करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं एंटायर सलून सगळं फ्युमिगेट केल्यानंतर तुमच्या एम्प्लॉईजना तुम्हाला नीट प्रशिक्षण दिलं पाहिजे. तुमचा रिसेप्शन एरिया, जे जे काही पार्लरमध्ये तुम्ही वापरणार आहात ते सगळं फ्युमिगेट करून सॅनिटाईज करून मगच पार्लर ओपन करा. त्याच्यानंतर जेव्हा तुमचे एम्प्लॉईज काम करायला सुरुवात करतील तर त्यांना आधी जेव्हा ट्रीटमेंट चालू करणार त्याच्या आधी तुम्हाला हात धुवायला पाहिजे आणि त्याच्या ट्रीटमेंट झाल्यानंतर सुद्धा हात धुवायला पाहिजे. त्याच्या संबंधीचा एक व्हिडिओ मी इथे टाकलेला आहे, तर हा व्हिडिओ बघा. Apply soap, rub your hands palm to palm, and wash the backs of both hands and in between your fingers. So palm to palm with fingers is enough. Clasp your hands together with gloves, and then feel around the thumbs too. Rub your fingertips in the palms of your hands, and finish off with the wrist. Rinse your hands really well with water, and dry them thoroughly with a paper towel. Use the towel to turn off the tap. Your hands are now clean. व्हिडिओ बघितला तुम्ही? रोज आपण टीव्हीवर सुद्धा हेच बघतोय की सतत हँड वॉश करा आणि किती वेळ वॉश करा तर 40 to 60 सेकंड पर्यंत वॉश करा. कारण जो कोरोना बसलेला आहे, समजा तुमच्या हातावर बसलेला आहे, तो त्याचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी तुम्हाला 40 to 60 सेकंड एवढा वेळ हात धुवायचे आहेत तुमच्या हँडवॉशनी. कारण कोरोना कसा आहे तो त्याची बाहेरची कॅप्सूल किंवा त्याचं आवरण हे प्रोटीननी बनलेलं आहे आणि त्याला जर निष्प्रभ करायचं असेल तर त्याला तुम्हाला इतका वेळ द्यायलाच लागेल, 40 to 60 सेकंड. त्यामुळे आता तुम्ही बघितलं की नळ उघडलाय, तुम्ही हँडवॉश घेतलाय हातावर आणि पूर्णपणे हात चोळले पूर्ण. त्याच्यानंतर प्रत्येक हाताच्या बेचक्यांमध्ये आपण वॉश केलं, हाताच्या पाठीमागच्या बाजूनी आपण वॉश केलं, तुमचे अंगठे वॉश केले, नख वॉश केली. तर हे एवढं सगळं करतोय आपण नळ, आणि प्रत्येक वेळी आपल्याला एवढा वेळ द्यायलाच पाहिजे आहे. खूप बोरिंग काम आहे पण हे करायलाच पाहिजे, कारण तुम्ही क्लायंटच्या जीवनाशी खेळतायत, शिवाय तुमच्या जीवनाशी तुम्ही खेळतायत, तर त्यासाठी तुम्हाला एवढा वेळ द्यायलाच लागणार आहे. त्यामुळे मी एक ट्रिक सांगते की कसं करा की नळ जेव्हा उघडणार, तुम्ही हँडवॉश हातावर घेणार त्यावेळी तुम्ही एक गाणं म्हणा. कोणतं गाणं? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू डिअर, आणि स्वतःचं नाव घ्या. रोज आपण आपला हा बर्थडेच आहे, कारण आपण कोरोनाच्या संपर्कात येऊन काम करतोय. आपल्याला असंच काम करायला लागणार आहे याच्या पुढे. कोरोना बरोबर झगडत काम करायला लागणार आहे. तर त्यामुळे हे गाणं म्हणा रोज, आणि स्लोली म्हणा आणि 2 टाइम्स म्हणा. त्याच्यामध्ये 40 to 67चा काळ एवढा वेळ निघून जातोय. त्यामुळे आपल्याला रोज बोरिंग होणारच नाही. आपण स्वतःलाच हॅपी बर्थडे करतोय.
याच्यासाठी. तर त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही एम्प्लॉईजना जे ट्रेनिंग द्याल तर त्याच्यामध्ये त्यांना सांगायचं आहे की रोज तुम्ही काम केलेली जी जागा, जे वर्क स्टेशन्स आहेत, तुम्ही वापरणारे जे सर्फेसेस आहेत, टेबल्स आहेत, तिथे तुम्ही तुमच्या कात्र्या ठेवताय, तुमचे मॅनिक्युअरचे बॉक्सेस ठेवताय किंवा वेगवेगळे इक्विपमेंट्स वापरतायत, तर ते स्टरलाइज तर करायचेच आहेत. आपण अगोदर बघितलं मॅडमच्या मागच्या 2 लेक्चर्समध्ये की आपण स्टरलायझेशन कसं कसं केलंय, ऑटोक्लेव्हनी केलंय, ग्लास बीड स्टरलायझरनी केलंय, हे युव्ही स्टरलायझरनी केलेलं आहे. हे सगळं आपले इक्विपमेंट स्टरलाइज करूनच आपण क्लायंट वरती ते वापरतोय. तरी सुद्धा हे जरी त्याच्यामध्ये स्टरलाइज केलेले असले तरी सुद्धा ते परत त्यांना वापरताना तुम्ही डेटॉलनी, सॅव्लॉननी किंवा अँटीसेप्टिक लोशननी धुवून मगच ते वापरायला घ्या. ह्याच्या संबंधीचं ट्रेनिंग तुमच्या एम्प्लॉईजना द्या. थोडंसं टीडीएस काम आहे, प्रत्येक क्लायंटला थोडा वेळ जाणार आहे, पण ही पद्धत आता आपल्याला यापुढे चालूच ठेवायची आहे. ही आपल्या अंगवळणी पाडून घ्यायची आहे. तर त्यामुळे तुम्हाला हे सगळं करायलाच पाहिजे आहे. तर करेक्ट प्रोसिजर तुमची एक रोजच्या रोज क्लायंटमध्ये पार्लरमध्ये तुम्ही एंटर केल्यानंतर काय काय तुम्हाला काळजी घ्यायची आहे याचा एक सूचना फलक प्रत्येक वर्कस्टेशनच्या इथे चिकटवूनच ठेवा, म्हणजे तुमचे एम्प्लॉईज ते फॉलो करतील. त्यानंतर आपण बघूया की इथे तुमचे कस्टमर आल्यानंतर बाहेर तर मी मगाशी दाखवलं होतं की हा जो स्टँड आहे स्टरलायझरचा, त्याच्या इथे तुम्हाला कस्टमरला हँड सॅनिटाईज करून मगच एंटर करायचं आहे. एंटर केल्यानंतर तुम्ही हा स्प्रे मारा त्यांच्या पूर्ण अंगावरती, कारण ते बाहेरून येत आहेत, बाहेरच्या वातावरणातून आपल्या पार्लरमध्ये एंटर करतायत. त्यामुळे त्यांच्या कपड्यांवरती किंवा पर्सवरती कुठेतरी कोरोना असेल तर त्याचा पूर्ण नायनाट होण्यासाठी त्यांना हे पूर्ण स्प्रे करा. त्यानंतर सॅनिटायझर वापरायला सांगा आणि मग त्यांना स्क्रीनिंग करा. हे करणं खूप गरजेचं आहे. हे पण तुम्हाला विकत घ्यायला लागेल पार्लरमध्ये. सॉरी, अशा प्रकारे हे स्क्रीनिंग करायला लागेल. किंवा इन्फ्रारेड लाईटचा स्कॅनर आहे की जो आपल्याला लांबून आपल्या स्किनला टच न होता तुमचं टेम्परेचर दाखवतो. त्यामुळे तुम्ही अशी एक वही किंवा नोंद वही ठेवून द्या, म्हणजे तिथे काय होईल की रोजच्या रोज कोणत्या दिवशी कस्टमर आलाय, त्याची डेट, त्याचं नाव, त्याचा फोन नंबर, त्याचं घेतलेलं टेम्परेचर ते नोट करा आणि तो कोणत्या कामासाठी आलाय, वॅक्सिनसाठी आलाय, आयब्रोसाठी आलाय, हेअरकटसाठी आलाय, हेअर ट्रीटमेंटसाठी आलाय, हे रोजच्या रोज त्याची नोंद ठेवा. म्हणजे तो जर परत कधी आला तर त्याचं तुम्ही टेम्परेचर चेक करू शकता. तर ही एवढी काळजी आपल्याला घ्यायलाच पाहिजे आहे. अजून तुम्हाला सिडेस्कोनी दिलेले हे प्रोटोकॉल्स आहेत. तर कोरोना तर जाणार नाहीये, आपल्याला माहिती आहे, अजून लस आलेलीच नाहीये कोरोनाबद्दल, पण त्याची काळजी घेण्यासाठी आपल्याला तुमच्या स्पाज मध्ये आणि सलून्स मध्ये एवढे प्रोटोकॉल पाळणं खूप गरजेचं आहे. तर त्या तुमच्या एम्प्लॉईजना तर तुम्ही ट्रेनिंग दिलंय की रोज आल्यानंतर हँड वॉश करायचे, स्क्रीनिंग करायचे, नंतर तुमच्या प्रत्येक वर्क स्टेशनवरती सॅनिटायझर ठेवायचं आहे. आल्या आल्या त्यांचे कपडे पार्लरमध्ये एंटर केल्यानंतर तुम्हाला हे सगळे प्रोटोकॉल्स पाळायला लागतील. तर पार्लरचं गेट,
जेव्हा तुम्ही पार्लरमध्ये एंटर करता तेव्हा पार्लरचा एंट्रन्स इथे तुम्हाला नेहमी पट्टी लावलेली असायला पाहिजे, किंवा ओपनिंग करताना तुम्हाला उद्घाटनाच्या वेळी जेव्हा कशी रिबन लावतात त्या त्या टाईपची रिबन तुम्हाला पार्लरच्या बाहेर किंवा गेटच्या बाहेर लावायला पाहिजे. म्हणजे त्यामुळे तुमचा कस्टमर डायरेक्टली आत येणार नाही. हात सॅनिटाईज केल्यानंतर तुम्हाला बाहेर त्यांना त्या मी दाखवलेल्या त्या स्प्रेनी त्यांना पूर्ण सॅनिटाईज केल्यानंतर, त्यांचं स्क्रीनिंग केल्यानंतर तुम्हाला त्यांना आतमध्ये घ्यायचं आहे. आणि तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सॅनिटायझर्स ठेवायचे आहेत. तुमच्या रिसेप्शन एरियावरती आल्यानंतर तुम्ही क्लायंटना ग्रीट करणार आहात, तर ग्रीट करताना शेक हँड करायचा नाही. तुम्हाला काय करायचं आहे, त्यांना नमस्कार करायचा आहे आपले इंडियन पद्धतीप्रमाणे. शेक हँड आता बारच करा, शेक हँड करायचा नाही. तर तुम्ही बघितलं आहे की मोदीजींनी सुद्धा सांगितलं आहे, किंवा तुम्ही बातम्या बघत असाल किंवा बातम्यांमध्ये सुद्धा बघितलं असेल की ब्रिटिश लोकांनी सुद्धा आपला नमस्कार करणं हे फॉलो केलेलं आहे. त्यामुळे नेहमी तुम्ही नमस्कारनी ग्रीटिंग करा. आणि अजून एक, आपण आल्या क्लायंट्सना टी, कॉफी, पाणी ऑफर करतो, तर ते सुद्धा आता करायचं नाही, कारण त्यांनी सुद्धा कंटॅमिनेशन होऊ शकतं. तर ते करताना तुम्हाला डिस्पोजेबल ग्लासेस वापरायला लागतील. तर एंट्रन्सच्या इथे काय स्क्रीनिंग झाल्यानंतर तुम्ही टेम्परेचर बघितल्यानंतर तुम्हाला क्लायंटला ग्रीट करायचंय, त्यामुळे नेहमी नमस्कारानेच ग्रीट करा. तुमच्या पार्लरचा एंट्रन्स हा नेहमी ओपनच ठेवा. जर बंद असला आणि तुमचं पॉपअप डोअर असेल तर प्रत्येक वेळी कोणीही क्लायंट बाहेर जाताना किंवा तुमच्या आतमध्ये एंटर करताना त्याचा हात त्याला लावणार, तर प्रत्येक वेळी तुम्हाला त्याचे हँडल्स सॅनिटाईज करायला लागणार. तर हे एक काम वाढेल. तर त्यापेक्षा काय करायचं की डोअर ओपनच ठेवायचा आहे, आणि त्याच्या बाहेर तुम्हाला एक रिबन लावून ठेवायची आहे. जेव्हा क्लायंट आत येईल तेव्हा तो पटकन आत शिरणार नाही. तर हा एक उपाय आपल्याला करता येईल. त्यानंतर कस्टमर आतमध्ये येताना, कारण पूर्वी आपल्याकडे घोळक्यानी कॉलेजचे गर्ल्स, कॉलेजच्या मुली एंटर करताना सगळ्या मैत्रिणी एकत्र पार्लरमध्ये येऊन आपली अपॉइंटमेंट घ्यायच्या. पण आता तसं न करता त्यांना सांगायचं आहे की एकेकानीच बाय अपॉइंटमेंटच आम्ही ट्रीटमेंट घेणार आहोत. बाय अपॉइंटमेंटच तुम्हाला आतमध्ये एंटर करू शकणार आहात. फक्त एकाच लोकाला अलाउड आहे. त्यामुळे तुमच्या अपॉइंटमेंट देताना सुद्धा असं करा की जी फर्स्ट अपॉइंटमेंट दिलेली आहे तर फर्स्ट आणि सेकंड अपॉइंटमेंटमध्ये एक अर्धा तासाचा गॅप ठेवा, कारण आपल्याला त्याच्या क्लायंट नंतरही सगळं क्लिनिंग करायला लागणार आहे. तर त्यामुळे तुम्हाला क्लायंटलाही थोडंसं शिकवायला लागेल की पार्लरमध्ये येताना तुम्हाला कशा प्रकारे यायचंय. प्रत्येकाने आपापल्या जवळ एक स्वतःचं हँड सॅनिटायझर ठेवायचं आहे, मास्क घालायचा आहे. तुम्ही बघितले असाल की प्रत्येक ठिकाणी होर्डिंग्स लागलेले आहेत, किंवा मोदीजींनी सांगितलेलं आहे की घराबाहेर पडताना नेहमी 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. कोणत्या? SMS. S म्हणजे सॅनिटायझर, M म्हणजे मास्क, S म्हणजे सोशल डिस्टन्सिंग. हे आपल्या घराच्या बाहेर पाऊल टाकल्यानंतर ह्या गोष्टीचं पालन करायचंच आहे.
या स्लाइड मध्ये बघाल तुम्ही की आपला रिसेप्शन एरिया दिसतोय. मोदीजींनी तर सगळीकडे सांगितलेलंच आहे, नमस्ते करा, आपले हात शेकहँड करायचा नाही, शेकहँड आता बॅन केलेला आहे. त्याच्यानंतर तुमच्या रिसेप्शन एरियाच्या इथे असे हे बॅरिकेड्स लावलेले आहेत. सोशल डिस्टन्सिंग साठी तुम्ही हे करू शकता. तुम्ही पार्लर मोठं असेल तर तुम्ही हे अशा प्रकारे कस्टमरची गर्दी होऊ नये किंवा सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी तुम्ही हे करू शकता. तुमच्या रिसेप्शन एरियावर अशा प्रकारची तुम्ही फ्लेक्सी ग्लास लावू शकता. जसं बँकेमध्ये तुम्हाला कॅशियर बसलेला असतो आणि त्याच्या समोर ग्लास असते आणि मग आपण त्यांना तिथनं त्या ग्लासच्या इथे एक कट असतो, तिथून आपण आपल्या पैशाचा व्यवहार करत असतो. त्याप्रमाणे जर ग्लास लावली तर सोशल डिस्टन्सिंग चांगलं पाळता येईल. आता इथे बघितलंय की तुम्ही त्या रिसेप्शनिस्टनी मास्क घातलाय. ऍक्च्युली पीपी किट, हँड ग्लोव्ज हे सगळं घालायला पाहिजे रिसेप्शन एरियावर सुद्धा. एवढ्या प्रिकॉशन्स आपण घेऊ शकतो. स्क्रीनिंग करताना स्क्रीनिंगचे क्वेश्चन्स पण तुम्ही विचारायचे आहेत तुमच्या क्लायंटना. स्क्रीनिंग करताना तुम्ही हा जो इन्फ्रारेड स्कॅनर वापरणार आहात त्याच्यावरती क्लायंटचं टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस किंवा 98.6 फॅरनहीट, आपण फॅरनहीट नाही वापरत इंडियामध्ये, आपण सेल्सिअस वापरतो. 37 डिग्री 35 टू 37 डिग्री या रेंज मध्ये प्रत्येकाचं टेम्परेचर पाहिजे. याच्या वर जर गेलं 38 डिग्री जर गेलं तर त्या क्लायंटला ताप आहे, त्यामुळे त्याला आतमध्ये अलाउ करायचं नाही. तुम्ही एक तुमच्या एंट्रन्स वरती एक पुस्तकच ठेवा. तिथे क्लायंट, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे डेट, क्लायंटचं नाव, त्याचा फोन नंबर, तुम्ही स्क्रीनिंग केलेलं टेम्परेचर आणि क्लायंट संबंधीची माहिती, कारण मागच्या 14 दिवसात त्याला क्वारंटाईन केलेलं नाहीये ना, त्यांच्या आजूबाजूला कोणी, त्यांच्या बिल्डिंग मध्ये कोण कोविडनी इन्फेक्टेड नाहीये ना, हे सगळं विचारायचं आहे. त्यानंतर मागच्या काही दिवसात त्याला सर्दी, खोकला, ताप किंवा ब्रीदिंग मध्ये प्रॉब्लेम आला आहे का, हे सगळं क्लायंटला विचारायचं आहे. आणि क्लायंटनी पण सगळं खरं खरं सांगायला पाहिजे, नाहीतर आपणही इन्फेक्टेड होऊ. त्यामुळे 37 डिग्रीच्या वर जर गेलं, तुमच्या स्कॅनर वरती असं दाखवलं गेलं तर त्या क्लायंटला अलाउ करायचं नाही. त्यांना चांगल्या शब्दात सांगा की हे आमच्या प्रोटोकॉलच्या बाहेर आहे, पण तुम्हाला ताप आलेला आहे. कदाचित आपल्याला किंवा क्लायंटलाही कळत नाही की आपल्याला ताप आलाय किंवा अशी लक्षणं दिसत आहेत, तर त्यांना सांगायचं की तुम्ही एखाद्या सेंटरमध्ये जाऊन तुमची टेस्ट करून घ्या. तर हे सगळं तुमच्या एम्प्लॉईजना पण शिकवून ठेवायचं आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही टिश्यू पेपर ठेवायचे, सॅनिटायझर ठेवायचं आहे, हे तर प्रत्येक वेळी सांगितलं जातच आहे. इव्हन आपल्या ह्या बुकलेट मध्येही प्रत्येक वेळी सारखं रिपीट होते, हेच रिपीट होते, सॅनिटाईज करा, सॅनिटाईज करा. कारण आपल्या सारखं मनात बिंबवलं गेल्यावरच आपल्या हे अंगवळणी पडणार आहे. तुम्ही बघा, हा रिसेप्शन एरिया मध्ये सुद्धा क्लायंट जेव्हा एंटर करतो तेव्हा फर्स्ट रिसेप्शन एरियाला भेट देतो. तर प्रत्येक वेळी आपण बघतो की रिसेप्शन मगाशी दाखवल्याप्रमाणे रिसेप्शनला जर तुम्ही ती प्लेक्सी ग्लास लावलेली असेल तर क्लायंट आणि तुमच्यामध्ये 2 मीटरचं अंतर राहतं आणि तुम्ही सेफ राहू शकता. नंतर आपण क्लायंटसाठी रिसेप्शन एरियाच्या इथे सिटिंग एरिया असतो. सिटिंग एरियाला क्लायंट बसलेले असतात आणि त्यांना बोर होऊ नये याच्यासाठी आपण काही मॅगझिन्स, काही पत्रक असे ठेवलेले, आपले ऑफर लेटर्स वगैरे ठेवलेले असतात. तर ते आता ठेवायचे नाहीये, असा प्रोटोकॉल आहे आपल्या गव्हर्नमेंटचा पण आहे की हे काहीही ठेवायचं नाहीये, कारण त्याच्यावरती धूळ बसून किंवा त्याच्यापासून सुद्धा आपल्याला संसर्ग होऊ शकतो. नंतर क्लायंटची अपॉइंटमेंट सुद्धा तुम्ही टेलिफोनद्वारे, व्हॉट्सअपद्वारे, ईमेलद्वारे बुक करू शकता.
त्यामुळं रिसेप्शन एरियावरच्या सगळ्यांनी फेस मास्क, ग्लोव्ज, नंतर फेस शिल्ड्स हे घालायलाच पाहिजे. कस्टमर्सना मगाशी सांगितल्याप्रमाणे काहीही थंड पेय, गरम पेय देऊ नका, ऑफर करू नका. काढा दिला तर चालेल, पण मग काढा करायला लागेल. ह्या गोष्टी तर पाळायला पाहिजे. हे प्रत्येक वेळी सारखं सारखं तेच येणार आहे. तुमच्या इथे जर तुम्ही सेलिंग करत असाल म्हणजे शॅम्पूज, कंडिशनर, क्रीम्स, लोशन, सनस्क्रीन लोशन, लिपस्टिक्स, नेल पेंट्स ह्याचं जर सेल करत असाल आणि त्याच्या जर शेल्फ असतील तर त्या रोजच्या रोज डिसइन्फेक्ट करा. तुमच्या ज्या बॉटल्स आहेत त्या नेहमी डिसइन्फेक्ट करा, तिथे स्प्रे मारा आणि नेहमी क्लीन करून ठेवा. तुम्ही जर लिपस्टिक आणि नेल पेंट्सचे टेस्टर्स ठेवत असाल तर आता यापुढे हे टेस्टर्स ठेवायचे नाहीयेत, कारण एकाचा दुसऱ्याला संसर्ग होऊ शकतो. तुम्ही त्या एरियामध्ये समजा तुमचा कस्टमर तिथनं पिकअप करतोय ती बॉटल आणि बाय करतो आहे, तर त्यांच्यासाठी एक ट्रे ठेवा. त्या ट्रेमध्ये सगळ्या गोष्टी त्यांना ज्या विकत घ्यायच्या आहेत त्या गोष्टी त्या ट्रेमध्ये ठेवायला सांगा आणि मगच त्याचं पेमेंट करा. ही सुद्धा एक काळजी आपण रिसेप्शन एरियामध्ये घ्यायची आहे. त्यानंतर क्लायंटला तुम्हाला समजावून सांगायचं आहे. हे सगळे प्रोटोकॉल तुम्ही त्यांना समजावून सांगायचं आहे, कारण यापुढे आपल्याला अशाच पद्धतीने काम करायला लागणार आहे. कारण कोरोनावरची लस अजून तरी निघालेली नाहीये. ती जेव्हा केव्हा निघेल तेव्हा आणि आपल्यापर्यंत पोहोचेल त्याला भरपूर काळ जाईल. त्यामुळे आपल्याला पार्लर तर ओपन करायचं आहे, पण हे सगळे प्रोटोकॉल्स पाळून तुम्ही पार्लर ओपन करायचं आहे आणि क्लायंट्सना हँडल करायचं आहे. आपण एवढी सगळी काळजी घेतली, सगळीकडे सॅनिटायझर वापरलं, सगळीकडे फ्युमिगंट केलं, सगळीकडे स्प्रे केले, एवढं सगळं छान वापरूनही समजा कोरोना तर कुठूनही जाऊ शकतो, खूप बारीक आहे तो व्हायरस आहे, तर त्याच्या संबंधी क्लायंट कडून तुम्ही एक डिक्लेरेशन लिहून घ्यायचं आहे. कारण इनस्पाइट ऑफ आपण ही सगळी काळजी वापरल्यानंतरही समजा क्लायंटला काही संसर्ग झाला तर ती रिस्पॉन्सिबिलिटी आमची राहणार नाही, ती पूर्णपणे क्लायंटची राहील. अशा प्रकारे ही स्लाइड दाखवलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे एक पत्रक किंवा अशा प्रकारे एक पॅम्पलेट किंवा हे छापून घ्या आणि त्याच्या वर हे डिक्लेरेशन छापून घ्या आणि त्या ठिकाणी क्लायंटची सही घ्या, म्हणजे आपण कोणत्याही कायद्याच्या कचाट्यात येणार नाही. एवढी सगळी काळजी पाळूनही समजा जर झाला, आपण तर आपल्याकडनं पूर्णपणे क्लायंटची काळजी घेण्याचा प्रयत्न करणारच आहोत. पण समजा क्लायंट हे कुठून तरी संक्रमण घेऊन आला तर त्याच्यामुळे सुद्धा कोरोना पसरू शकतो. त्याच्यासाठी हे डिक्लेरेशन आपण करून घ्यायचं आहे किंवा छापून घ्यायचं आहे. तर परत तेच आहे स्टाफ मेंबर्स आणि एम्प्लॉईज साठी. स्टाफ मेंबर्सना रेग्युलरली तुमचे मास्क आणि ग्लोव्ज चे सेट्स वेगवेगळे करा. रोजच्या रोज ग्लोव्ज तर फेकूनच द्यायचे, डिस्पोजेबल गोष्टी वापरायच्या आहेत. जिथे शक्य असेल तिथे डिस्पोजेबल गोष्टी वापरा. ह्याच्यामुळे क्लायंट आणि आपण सेफ राहू शकतो. आणि ते डिस्पोज ऑफ केल्यानंतरही त्या तुमच्या डस्टबिन मध्ये, ज्याच्यावरती लीड आहे, झाकण आहे, अशा डस्टबिन मध्येच टाका. आणि प्रत्येकाला आपण तर पुरवणार आहोतच, स्टरलायझर, सॅनिटायझर आपण तर पुरवणार आहोतच, पण प्रत्येकाला हे कंपल्सरी करा की आपल्या खिशात एक हँड सॅनिटायझर पाहिजेच आहे. जसं मी मगाशी सांगितलं की SMS घराच्या बाहेर पडताना तुम्ही सॅनिटायझर, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग याचं पालन केलंच पाहिजे. कारण तुम्ही फक्त पार्लरमध्ये नाही येणार, अजून
पार्लरमधनं निघाल्यानंतरही जाता जाता कुठे भाजी घ्यायला थांबणार, कुठे बँकेत जायचं आहे, तर याच्यासाठी सुद्धा तुम्हाला तुमचे हात, तुमच्या हातात ग्लोव्ज असणं नेसेसरी आहे. कारण आता सरकारने तर सगळीकडे सांगितलेलंच आहे, ही काळजी घ्या, किंवा सरकारने पण सगळीकडे काळजी घेतलेलीच आहे. पण आता आपल्याला कोरोना बरोबर जगायची सवय ठेवायला पाहिजे आणि आपला जीव आपल्याला वाचवायला पाहिजे. स्टाफ मेंबर्सना तर प्रत्येक वेळी सांगायचंच आहे, स्टाफ मेंबर्सना तुम्ही एक युनिफॉर्म, तुमच्या पार्लरमध्ये एक युनिफॉर्म ठेवा, कारण तो बाहेरच्या वातावरणात येतोय. कपड्यावरती त्यांच्या कपड्यावरती किंवा त्याच्या कोर्सेसवरती कोरोना होऊ शकतो. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे समजा तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टनी ट्रॅव्हल करत असाल तर म्हणजे कोरोनाचे चान्सेस जास्तच आहेत. तर अशा वेळी तुमचा स्टाफ जर तिथून येतो आहे तर त्याच्यासाठी कपडे चेंज करायची सोय ठेवा. आणि इथे पार्लरमध्ये आल्यानंतर दुसरा युनिफॉर्म घालायची सवय ठेवा किंवा युनिफॉर्म करून टाका. आल्यानंतर त्यांनी कपडे चेंज केल्यानंतर त्यांचे कपडे त्यांनी त्यांच्या बॅगेत ठेवायला पाहिजेत. आणि मगच त्यांनी त्यांचं ट्रीटमेंट क्लायंटला हँडल करायला तयार व्हायला पाहिजे. क्लायंटला हँडल करायच्या अगोदर त्यांनी आधी हात सॅनिटाईज करायचे, मग हँड ग्लोव्ज घालायचे आहेत, मग एक सेल्फ एप्रन घालायचा आहे, केस पूर्णपणे वरती बांधून टाकायचे आहेत. ज्यांचे केस लांब असतील त्यांनी एक आंबाडा बांधायचा आहे, त्याच्यावर जाळी लावायची, त्याच्यावर कॅप घालायची आहे. त्यांचे छोटे केस असतील त्यांनी सुद्धा नीट पिनअप करायचे आहेत आणि त्याच्यावरती कॅप घालायची आहे. आणि मगच क्लायंटला ऑपरेट करायचं आहे. एवढी तर काळजी आपण प्रत्येक वेळी घेणारच आहोत. नंतर तुमची ट्रीटमेंट रूम मध्ये जिथे आता एवढं सगळं आपण तुमचा एम्प्लॉई तयार झाला आणि मग ट्रीटमेंट रूम मध्ये तो एंटर करतो, जिथे फेशियल करायचे, वॅक्सिंग करायचे, ती ट्रीटमेंट रूम. त्या ट्रीटमेंट रूम मध्ये परत एंटर करताना तिथे हँडल असणारे दाराला ते सॅनिटाईज करा. परत आतमध्ये जा, तुम्ही जो बेड वापरणार आहोत तिथे डिस्पोजेबल बेडशीट्स वापरा. नंतर पूर्णपणे डिस्पोजेबल किट वापरला तर क्लायंटला त्याची कल्पना द्या की आम्ही हे प्रत्येक वेळी हे डिस्पोजेबल किट वापरणार आहोत. डिस्पोजेबल किट वापरल्यानंतर प्रत्येक वेळी आपल्याला त्याचा खर्चही जास्त येणारच आहे. त्यामुळे प्रत्येक ट्रीटमेंटच्या मागे या डिस्पोजेबल किटचा खर्च आपल्याला त्याच्यात लावायलाच पाहिजे. आणि जर तुम्ही प्रत्येक ट्रीटमेंट ही थोडीशी आता खर्चिक होणारच आहे, कारण आपण सगळीकडे एवढी प्रिकॉशन घेतो आहे तर त्याचा नॅचरली खर्च येणारच आहे. आणि तुम्ही बघितलं असेल बातम्यांमध्ये की आता प्रत्येक ह्याचे भाव वाढलेले आहेत. इव्हन एवढं जर तुम्ही क्लायंटसाठी करत आहात तर क्लायंटला विश्वास वाटेल की तुम्ही क्लायंटची इतकी काळजी घेत आहेत, प्रत्येक ठिकाणी सॅनिटाईज करत आहात, तर तुम्हाला क्लायंट पैसे द्यायला सुद्धा काचकूच करणार नाही. त्याचा विश्वास तुम्ही संपन्न करायला पाहिजे की ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण हे सॅनिटायझर्स आणि स्टरलायझर्स वापरतो आहे, प्रत्येक ठिकाणी पेपर टॉवेल्स वापरतो आहे, मास्क वापरतो आहे. हे सगळं क्लायंटच्या पुढ्यात करा. जेव्हा तुम्ही हँड सॅनिटाईज करताय तेव्हा क्लायंटच्या पुढ्यात करा, म्हणजे त्याला कळेल की हा आपल्याला जेव्हा ट्रीट करतोय त्यावेळी प्रत्येक वेळी आपली काळजी घेतोय. त्यामुळे क्लायंटचा फेथ निर्माण होईल आणि क्लायंट तुमच्याकडेच येईल. हे सगळीकडे आपल्याला आता पाळायचं आहे. हे बघा, तुम्ही इथे एक समजा ट्रीटमेंट करता करता आपण वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स करतोय, मेनिक्युअर करणार आहोत, पेडिक्युअर करणार आहोत, हेअरकट करणार आहोत, वॅक्सिंग करणार आहोत, त्यामुळे तिथे काही ऍक्सिडेंट्स घडू शकतात. समजा हेअरकट करता करता जर हात कापला गेला, रक्त व्हायला लागलं, रक्त सांडतं खाली, तर रक्तातनं सुद्धा कंटॅमिनेशन होऊ शकतं. तुमच्या या बुकलेट मध्ये
एक क्वेश्चन आहे किंवा एक चॅप्टर आहे त्याच्याबद्दलही त्याच्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारला गेलाय MCQ मध्ये किंवा विचारला जाईल. तर हे कारण ब्लड हे कंटामिनेशन होऊ शकतं ब्लडमुळे, तर त्यामुळे हे कसं साफ करायचं, तर त्याचा एक व्हिडिओ आहे हा पुढे. हा तुम्ही एक व्हिडिओ बघा, त्याच्याबद्दल मी तुम्हाला OSHA सांगते. requires that equipment and surfaces be cleaned and disinfected after contact with blood or potentially infectious materials. According to OSHA regulations, when there is तुमचा आवाज occupational येतोय का? exposure to bloodborne pathogens, the employer is to provide appropriate personal protective equipment at no cost to the employee. PPE will be considered appropriate only if it does not permit blood or other potentially infectious materials to pass through to or reach the employee's clothes, skin, eyes, mouth, or other mucous membranes. In the event of a blood spill, retrieve your bloodborne pathogen kit and complete the following cleanup procedure. First, put on protective gloves and apparel. Next, cover the entire spill with absorbent granules from the packet. This compound instantly binds the blood. After a semi-solid forms, use the scraper to scoop material and dispose into the red biohazard waste bag. Use the absorbent towels to wipe up remaining fluid from the spill and discard in the waste bag. Thoroughly wipe down the contaminated area with a germicidal cloth. For disinfecting larger spills, a solution of 1/4 cup bleach per gallon of water is appropriate for disinfecting the work surface. When the spill is cleaned up, dispose of any remaining germicidal cloths, absorbent towels, scoops, scrapers, gloves, and any affected protective apparel in the red biohazard waste bag. Use twist ties to close the bag securely. Clean your hands with antiseptic towelettes when finished. Be sure to dispose of your red biohazard waste bag in accordance with local, state, and federal regulations. For information on proper disposal methods, contact your local health department. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आहे की ब्लड सांडल्यानंतर त्यांनी किती काळजी घेतलेली आहे. ब्लड थ्रू आपल्याला कंटॅमिनेशन होऊ शकतं, त्यामुळे तुम्ही बघा की त्यांनी ब्लड सांडलंय आपल्या हार्ड सरफेसवरती सांडल्यानंतर जे ते ओलं असतानाच आपल्याला ते लगेच पुसायला पाहिजे. जेव्हा ओलं असेल तर तुम्ही लगेचच पुसलं तर ब्लडचे डाग राहणार नाही किंवा कंटॅमिनेशन होणार नाही. तर त्यामुळे त्यांनी बघितलं त्या किट मधून एक ऍब्झॉर्बंट पावडर त्याच्यावर टाकली आणि मग पूर्णपणे ते ब्लड त्याच्यात ऍब्झॉर्ब झालं आणि मग ते डिस्पोज ऑफ केलं. तर आपल्याकडे कदाचित समजा तशी पावडर नाही मिळाली तर आपल्याकडे रांगोळी असते, तर रांगोळी त्याच्यावर टाका. रांगोळी सगळं ब्लड ऍब्झॉर्ब करेल. त्याच्यानंतर ते त्याच्यामध्ये डस्टपॅन घ्या, सुपली आपली केर भरायची सुपली, त्याच्यामध्ये तुम्ही ते सगळं भरून घ्या आणि मग तुमच्या वेस्ट बॅगेमध्ये टाकून ती बॅग पूर्णपणे बंद करून मगच डिस्पोज ऑफ करा. तरी सुद्धा तिथे थोडे डाग राहतात, ते साफ करण्यासाठी आपल्याला ब्लीचचा वापर करता येईल. ब्लीचचा वापर कसा करायचा, तर 1 पार्ट ब्लीचिंग पावडर आणि 9 पार्ट्स पाणी एवढं डायल्यूट करायचंय. त्याचा एक लिक्विड बनवायचं आहे आणि त्याचा स्प्रे करायचा आहे त्या जागेवरती आणि मग डिस्पोजेबल टिश्यूनी तिकडे सगळं पूर्ण साफ करून तो टिश्यू परत त्या बॅगेत किंवा तुमच्या डस्टबिन मध्ये टाकून ते पूर्णपणे बंद करून आणि मगच तुम्ही ती एरिया वापरू शकता, म्हणजे ती क्लीन होऊ शकते. हे झालं हार्ड सरफेसवरचं. समजा जर कार्पेट असेल खाली, तर कार्पेटवरती ब्लड पडलं तरी सुद्धा ते ब्लड पडल्या ओलं असतानाच जर तुम्ही हीच प्रोसिजर समजा वापरली तर तुम्हाला लगेचच तो ब्लड
ब्लडचे स्पिल्स तिकडचे काढू शकता तुम्ही. समजा जर तुम्ही उशीर केला, समजा ब्लड सांडलंय आणि ते पुसायला उशीर केला, तर ब्लड काय होतं की साकळून जातं, तिथे क्लॉट होऊन जातो ब्लडचा आणि ते काढायला मग आपल्याला थोडे जास्त मेहनत घ्यायला लागते. त्यामुळे शक्यतो ब्लड सांडल्या तिकडे तुम्हाला ब्लीचच्या डायल्युटेड लोशननी, डायल्युटेड स्प्रेनी तिकडे सगळं डिसइन्फेक्ट करा आणि मग तो एरिया तुम्हाला वापरता येईल, म्हणजे तिथनं कंटॅमिनेशन होणार नाही. ह्याच्यानंतर सुद्धा तिथे ओलसरपणा राहील जर कार्पेटवर पडलेलं असेल तर तुम्ही व्हॅक्यूम क्लीनरने तिथे परत एकदा पुसून घ्या. तर हे आपण करू शकतो ब्लडच्या बाबतीत. त्याच्यानंतर तुम्हाला बघता येईल की रेस्टरूम किंवा ड्रेसिंग रूम इथे सुद्धा परत आपल्याला सगळीकडे तीच काळजी घ्यायची आहे. हे तुम्हाला दिसेल की परत 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 हेच सगळीकडे लिहिलेलं आहे की तो एरिया डिसइन्फेक्ट करा, कुठेही टच करू नका, डोरचे हँडल्स किंवा तुम्ही जे टॉयलेट्स आणि रेस्टरूम यूज करतात तिकडे टॉयलेट पेपर्स, तुमचे हँड पेपर्स हे नीट तुमच्या तिकडच्या डस्टबिनमध्ये, जिच्यावरती लीड आहे अशी डस्टबिन वापरा. तिकडे डिसइन्फेक्ट करा ती एरिया. तर हे आता एवढं सगळं आपण वापरतो आहे, त्यामुळे तिथे आपल्याकडे तुमच्या पार्लरमध्ये याचा स्टॉक प्रत्येक वेळी असायलाच पाहिजे. कारण प्रत्येक वेळी भरत राहा. समजा सॅनिटायझरची बॉटल संपत आलेली आहे तर ती रिफिल करा. ती नंतर तुमचे सोप डिस्पेन्सर आहेत ते परत रिफिल करा. प्रत्येक वेळी त्याच्यावरती वॉच ठेवत जा की हे संपत आलंय, आपल्याला हे परत रिफिल करायचं आहे. आणि तुमच्याकडे डिस्पोजेबल ग्लोव्स, डिस्पोजेबल शीट्स, फेस मास्क नंतर ह्याचा सगळा स्टॉक करून ठेवायला पाहिजे. त्यामुळे जो कोण तुमच्या इथे स्टॉक चेकिंग करत असेल तर त्याला वारंवार सूचना द्या की जे संपत यायच्या अगोदरच आपल्याला तिथे रिफिल करायला पाहिजे, तो स्टॉक आपल्या जवळ ठेवायला पाहिजे. आता तुम्ही क्लायंटशी पण कसं कम्युनिकेट कराल? तुमची ट्रीटमेंट तर करून झाली क्लायंटची, क्लायंटला खूप आवडलंय की तुम्ही एवढं सॅनिटायझेशन आणि स्टरलायझेशन एवढे प्रोटोकॉल्स वापरून तुम्ही क्लायंटची एवढी काळजी घेऊन सगळी ट्रीटमेंट केलेली आहे. क्लायंट हॅपी झाला आणि मग तो येतो रिसेप्शनवर बिल पेमेंट पे करायला. तर त्याला शक्यतो कॅशलेस ट्रान्झॅक्शनची सवय लावा तुमच्या क्लायंटला. कारण काय होईल की समजा जर कॅश द्यायची असेल, हार्ड कॅश द्यायची असेल तर तुम्हाला त्या नोटांना, त्या करन्सीला टच करायला लागेल. तुम्हाला माहितीये की नोटा कुठे कुठे जगभरात फिरून आलेल्या असतात तर त्याच्यापासून कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. तर त्यापेक्षा तुम्ही कार्ड पेमेंट किंवा गुगल पे अशा जर पेमेंटच्या मेथड्स वापरल्या तर आपल्याला कोरोनाचा संसर्ग रोखता येईल. तुमच्या क्लायंटला ह्याची सवय ठेवा. समजा जर हार्ड कॅश वापरायचीच आहे तर त्याच्यासाठी एक वेगळा ट्रे करा, त्याच्यामध्ये त्यांना कॅश ठेवायला सांगा आणि मग ती कॅश तुम्ही ऍट द एंड ऑफ द डे मगच काउंट करा. कारण कोरोना हा काय व्हायरस पेक्षा आपण त्याला काय बोलणार, वायरिऑन आहे. वायरिऑन याचा अर्थ की तो आउटसाइड म्हणजे तो आउटसाइड मध्ये इनॅक्टिव्ह असतो, पण जेव्हा तो तुमच्या शरीरात जातो तेव्हा ऍक्टिव्ह होतो आणि मगच त्याचा संसर्ग होतो. तर त्यामुळे तुम्ही जे काय पैसे किंवा करन्सी घेतलेली आहे तर ती जर त्याला टच नाही केला पुढचे 5-6 तास गेली तर तो समजा जर त्याच्यावर कोरोना असेल तर तो निष्प्रभ होऊन जाईल आणि त्याचा तुम्हाला संसर्ग होणार नाही. एवढं तुम्हाला काळजीही घ्यायलाच पाहिजे. हे एवढे प्रोटोकॉल्स आपल्याला सिडेस्कोनी दिलेले आहेत, सांगितलेले आहेत. याचा जर तुम्ही वापर केला तर तुम्ही सेफली तुमचं पार्लर चालू शकता आणि हळूहळू आपली इकॉनॉमीला सुधारायला मदत होईल. धन्यवाद.
Stop share.